नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शैक्षणिक वर्ष 25-26 संपल्यानंतर आता आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 26-27साठी प्रमोट करायचं आहे. हे प्रमोशन UDAS पोर्टलवर करायचं आहे, त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपल्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये udasplus.gov.in ही UDASची ऑफिशियल साईट एंटर करूयात. udasplus.gov.in. राईट साईडला वरती लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यातून आपलं राज्य निवडूयात, महाराष्ट्र, आणि गो या बटनावर एक क्लिक करायचे आहे. यातून स्टुडंट मॉड्यूल हे लॉग इन करायचं आहे. आपल्या शाळेचा युजरनेम अर्थात UDAS कोड आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड फिल करून साइन इन या बटनावर क्लिक करायचं आहे. हेडमास्टरांचं नाव आपल्याला इथे पाहायला मिळेल. वेलकम करून 2026 हे करंट अकॅडमिक इयर 2026-2027 या नंबरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लोज करूयात. आपल्या लेफ्ट साईडला जे ऑप्शन्स दिसत आहेत त्यातून स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करून प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावर क्लिक करायचं आहे. प्रोग्रेशन मॉड्यूलमधून गो या बटनावर क्लिक करायचं आहे. 2025-26 मधून 26-27मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला 25-26चा वर्ग निवडायचा आहे आणि गो या बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या बेसिक डिटेल्स अर्थात त्यांचं नाव, त्यांचा पेन नंबर, जेंडर वगैरे ही सगळी माहिती इथे पाहायला मिळेल. दुसऱ्या कॉलममध्ये प्रोग्रेशन स्टेटसवर आपल्याला काम करायचं आहे. तिसऱ्यामध्ये आपल्याला त्याची तुकडी बदलायची आहे आणि चौथ्यामध्ये आपल्याला स्टेटस दिसतं आहे की ते पेंडिंग आहे की तुम्ही या विद्यार्थ्याचं प्रमोशन केलेलं आहे. जर प्रमोशन केलं असेल तर ते कधी केलं आहे त्याची तारीख आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने हे सगळा डॅशबोर्ड आपण पाहिला आहे. तर पहिला विद्यार्थ्याचे नाव आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्याचे आपल्याला कसं प्रोग्रेशन झालेलं आहे, प्रमोटेड बाय एक्झामिनेशन केलं आहे का त्याला प्रमोट नाही केलं आहे, किंवा विदाऊट एक्झामिनेशन जर त्यांनी परीक्षा नसेल दिली पण तरी RTनुसार तो पुढच्या वर्गात जात असेल तर आपल्याला प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन घ्यायचं आहे आणि जर परीक्षा दिली असेल तर प्रमोटेड बाय एक्झामिनेशन हे ऑप्शन घ्यायचं आहे. नॉट प्रमोटेड आपण 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना RT ॲक्टनुसार करू शकत नाही. तर प्रमोटेड बाय एक्झामिनेशन केल्यानंतर त्याचे पर्सेंटेज आपल्याला इथे टाकायचे आहेत. त्याला किती % पडले ते पर्सेंटेज आपण इथे टाकूयात. ते पॉईंटमध्ये नाही टाकायचे आहेत, पूर्ण संख्या वापरायची आहे. नंबर ऑफ डेज अटेंडेड किती त्याची एकूण हजेरी दिवस किती होते ते दिवस आपल्याला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर स्कूलिंग स्टेटस 26-27साठी तो आपल्याच शाळेत आहे की शाळा सोडून गेला आहे, TC घेऊन गेला आहे, हे आपल्याला इथून निवडायचं आहे. जर आपल्याच शाळेत जर का तो असेल तर तो पहिलीतून दुसरीत जाताना त्याची डिव्हिजन चेंज झाली आहे का, कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे ते डिव्हिजन आपल्याला इथं मेन्शन करायची आहे. आणि त्यानंतर अपडेट या बटनावर एक क्लिक करायचं आहे. स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. याला ओके करूयात.
अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे, या तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन पूर्ण करून शेवटी फायनलाइज या बटनावर क्लिक करायचं आहे. फायनलाइजवर क्लिक केल्यावर आपल्याला समोर एक गोषवारा पाहायला मिळेल की पहिली या तुकडीतले किती विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलं आहे, त्यापैकी सेम स्कूलमध्ये किती आहेत, लेफ्ट किती जणांनी केलं आहे, एक्झामिनेशनद्वारे किती आले आहेत, नॉट प्रमोटेड किती आहेत, विदाऊट एक्झाम किती आहेत, अशी सगळी माहिती आपल्याला इथे पाहायला मिळेल. आपल्या त्या तुकडीतला सर्व पट जर इथे दिसत असेल, टोटल मॅच होत असेल तर कन्फर्म करा, नाहीतर कॅन्सल करून बाकी विद्यार्थ्यांचे सुद्धा, ज्यांचं कोणाचं प्रमोशन पेंडिंग आहे, अशा पेंडिंग विद्यार्थ्यांना प्रमोट केल्यानंतरच याला कन्फर्म करा. अशा सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन झाल्यानंतर आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन पूर्ण करायचं आहे. एखाद्या तुकडीमध्ये जर विद्यार्थी नसतील तरीसुद्धा ती तुकडी ओपन करून शेवटी फायनलाइज हे बटन आपल्याला वापरायचं आहे. अशा पद्धतीने सर्व तुकड्या फायनलाइज करणं गरजेचं आहे. एकदा अपडेट केल्यानंतरही जर आपल्याला फायनलाइज जरी आपण ती तुकडी केली असेल, आता इथे 3री ब मध्ये ही प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी फायनलाइज झालेली आहे आणि त्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज किंवा उपस्थिती किंवा त्याचा तुकडी, त्यांची शाळा जर बदलली असेल तर आपल्याला खाली करेक्शनचं बटन आहे, त्या विद्यार्थ्याच्या करेक्शन बटनावर क्लिक करून आपल्याला जे काय बदल करायचे असतील ते बदल आपण करू शकता आणि शेवटी अपडेट या बटनावर क्लिक करू शकता. फक्त जर शाळा सोडलेली असेल तर अशा विद्यार्थ्याला आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमधून ड्रॉपबॉक्स ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेल हे ऑप्शन वापरून त्याला आपल्या शाळेतून लेफ्ट करता येईल. त्याबद्दलचा व्हिडिओ पुन्हा बघूयात. तर सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व तुकड्यांमधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन फायनलाइज केल्यानंतर आपल्याला स्कूल फायनलाइज करणं गरजेचं आहे. बघूयात स्कूल कशी फायनलाइज करायची आहे. स्कूल फायनलाइज करण्यासाठी आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीपर्यंत आलो आहोत आणि शेवटचा त्याच्यामध्ये ऑप्शन आहे फायनलाइज प्रोग्रेशन. फायनलाइज प्रोग्रेशनवर क्लिक करायचं आहे. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट असं हे डिक्लेरेशन आपल्याला देऊन शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये एक तुकडी आपली फायनलाइज करणं बाकी आहे असं दाखवत आहे. ती तुकडी आधी आपल्याला फायनलाइज करावी लागेल. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन प्रोग्रेशन मॉडेलच्या गोमध्ये आलो आहे. तुकडी निवडली 5वी अ. गो या बटनावर क्लिक केलं. इथे एकही विद्यार्थी नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ही तुकडी फायनलाइज करावी लागेल. फायनलाइज बटनावर क्लिक करूयात. कोणीच विद्यार्थी नाही आहे तरीसुद्धा आपण याला फायनलाइज करत आहोत, कन्फर्म करत आहोत. अशा पद्धतीने 5वी अ फायनलाइज झालं आहे. आता परत प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन फायनलाइज प्रोग्रेशनवर क्लिक करूयात. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट सबमिट. स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज्ड फॉर द इयर 2025-26. अशा पद्धतीने आपली शाळा ही फायनलाइज झालेली आहे आणि एक सर्टिफाईड आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. फायनलायझेशन डेट, फायनलाइज कोणी केली ते UDAS कोड इथं आपल्याला पाहायला मिळतो. तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ विद्यार्थी प्रमोशनच्या बाबतीत. शालेय ऑनलाईन कामकाजामध्ये जर काही अडचण येत असेल तर मी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे. ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न मांडता येतील. नक्कीच फायदा होईल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.